गुड मॉर्निंग. जय जिजाऊ. सुप्रभात. सर्वांचं स्वागत आहे सरस्वतीज ब्लॉगमध्ये. माझी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, दररोज वेगळे वेगळे काहीतरी नवीन पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अशा प्रकारे माझी दिवसाची सुरुवात झालेली आहे. सडा रांगोळी आणि आंघोळी नंतर लगेच मी देवाची पूजा झाली माझ्या यशची. आता पूजा करून मस्तपैकी हे पहा, मी आज लेमन टी केलेला आहे. बघू शकता तुम्ही. लेमन टी प्यायचा मूड आहे. मी आज लेमन टी केलेली आहे. सगळे विचारतात तुझ्या तब्येतीचं रहस्य काय. मला तर काही माहित नाही, पण मी असं सकाळी असं आगळं वेगळं, कधी लेमन टी, कधी ब्लॅक टी, कधी ब्लॅक कॉफी, अशा प्रकारे मी दररोज सकाळी एक कप भर माझा असतो बरं का. तुम्ही पण घेऊन बघा, फरक पडेल. कारण सकाळी सकाळी ब्लॅक टी, लेमन टी, काळा चहा किंवा ब्लॅक कॉफी असं पिल्यानं तब्येत चांगली आणि हेल्दी राहते, फॅट वाढत नाही. सगळ्यात महत्त्वाचं, माझं वय किती आहे सांगा? माझा एज 25 वर्षाचा आहे. खूप छान झाली आज लेमन टी पिली. आता उद्या बघू काय प्यायचं. आणून आणखीन पीठ भरलेलं नाही. दररोज काहीतरी काम असंच सगळं मध्ये 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 व्हायलंय. हे पा, गव्हाचं पीठ आहे हे, बघितलं का? अशा प्रकारे मी पीठ भरत आहे. तुम्ही बघू शकता. दळून खूप दिवस झाले, ते 2-3 दिवस झाले पीठच भरणं झालं नव्हतं मला. कारण खूप कामं, घाई गडबड. घरामध्ये मी एकटी आहे. घरातलं पण करायचं, बाहेर पण करायचं, गावातलं इकडचं तिकडचं, पाहुण्याचं रावळ्याचं, आणि वरून हे तर कामं असतात. पण त्यात आहे हळदी कुंकू. सध्या संध्याकाळचे 4 ते 7 हळदी कुंकातच चालले. त्याच्यामुळं वेळ पुरत नाही. त्याच्यामुळं चला, मागे पुढे कामं होतच असतात, चालायचंच. तुमचे होतात का नाही? माझे तर होतात बाबा. आणि मी असं सिरियसली घेऊन कुठलं काम करत नाही बघा. हां, सिरियस फक्त हॉस्पिटलमध्ये छान दिसतात. सिरियस म्हणजे पेशंट असतात, म्हणून आपण सिरियस कधी व्हायचं नाही, सिरियस कधी राहायचं नाही. ओके, चला तर अशा प्रकारे माझं पीठ भरून झालेलं आहे. मस्तपैकी एन्जॉय करत मी घरातले कामं करत असते. ज्वारी आणि गव्हाचे दोन्हीही पिठं मी डब्यामध्ये छान व्यवस्थितपैकी अशा प्रकारे मी भरून ठेवत आहे. कारण आता 1 महिना नो टेन्शन पिठाचं. मस्तपैकी आरामात 1 महिना पीठ जाते मला हे. तुम्ही बघा किती छान असं मस्त डबा गच्च भरलेला आहे. सुंदर असा छान डबा भरून मी अशा प्रकारे, चला मग आता हे पहा, ज्वारी आणि गव्हाची दोन्ही पिठं भरलेली आहेत. पिठामध्ये आता एकदा भरल्याच्या नंतर मी परत हात घालत नाही. हे ह्या पीठ काढायच्यानंच मी पीठ घेत असते. आणि मग ते कसं खरकटा हात मला लावा वाटत नाही, म्हणून मी दोन्ही डब्यात वेगळं वेगळं पीठ काढण्यासाठी ठेवलेलं आहे. आता मग चला तर आज नाश्त्याचा बेत आहे. काय करावं म्हणण्यात. कारण नाश्त्याला काय असतं घरी असून पोहे, उपीट, शिरा, बस ह्या 3 प्रकार. मग कधी काय करायचं. मग आज थोडं जास्तीचं काम आहे, त्याच्यामुळं म्हणलं सकाळी सकाळी आपण नाश्ता करून घेऊया म्हणलं यशला. कारण थोडे आज खूप काही वेगळे आगळे कामं करायचं ठरवलं आहे आज. कारण स्वयंपाक करत बसला तर खूप वेळ जाईल, म्हणून म्हणलं अगोदर नाश्ता करून घ्यायचा आणि मग पोहे. हे पहा, ही मिरची लागती झाडाला पण बुडाला. आलं का लक्षात? झाडाच्या बुडाला मिरची लागत असते. आणि फार तिखट आहे बरं का ही मिरची. कट करायला तर डोळ्याला पाणी यायला लागले, जसं काय कांदाच कापते. अशा प्रकारे मी आता मस्तपैकी आता पोहेच करावं. काय करणार शेवटी. कारण काल परवाला उपीट खाल्लं होतं, आज पोहे खावे आणि लागावं कामाला. आज खूप काही कामं आहेत. कारण आता आम्हाला हळदी कुंकू ठेवायचं आहे उद्या परवाला, शुक्रवारी किंवा नाही ते सिक्रेट आहे. बघूया कोणत्या दिवशी ठेवायचं ते तुम्ही बघणारच आहेत. मग आज काही सांगण्यात मजा नाही. त्याच्यामुळं हळदी कुंकाचं सिक्रेट बरं का, कोण्या दिवशी ठेवायचं ते मी तुम्हाला सांगते. आणि तुम्ही सगळेजण माझ्या हळदी कुंकाला यायचं बरं का.
जेवढे जेवढे जण माझा व्हिडिओ पाहतात ना तेवढे सगळ्यांना मी निमंत्रण देणार आहे. मस्तपैकी लातूरला माझ्या घरी हळदी कुंकाला यायचं. आपण मस्त सुंदर रील्स करूया आणि हळदी कुंकू पण करूया. चला तर मग आज कांदा पोहे करायचं. मस्तपैकी सुंदर असे कांदा पोहे करायचे आहेत. तर तुम्ही बघा, मिरची, कांदा, जिरे, मोहरी कढईमध्ये असं सुंदर प्रकारे फ्राय करायचं अगोदर. डीप फ्राय केल्याच्या नंतर टेस्ट पण खूप छान येते बरं का. मस्तपैकी छानपैकी असं. हे पहा, आज थोडे शेंगदाणे घालायचा बेत आहे, कारण मला पोह्यामध्ये ना शेंगदाणे आवडत नाहीत. ते पोहे की कट्ट चट शेंगदाणे लागतात, म्हणून मी काही शेंगदाणे टाकत नाही. कधी तर वेगळं एन्जॉय म्हणून. हां, मला मटर टाकायला आवडतं बघा. सुंदर लागतात पोह्यात, उपीटमध्ये, सगळीकडे. मला ना मस्त खूप म्हणजे वाटाण्याचे शेंगदाणे जे असतात, वाटाण्यामधले बिया, ते पोह्यात, उपीटमध्ये टाकायला फार छान वाटतात पण आणि लागतात पण. तुम्ही ट्राय करा म्हणलं होतं. मी मागे पण तुम्हाला सांगितलं होतं की ट्राय करून बघा. मी तरी खाते, स्वतः करते पण आणि खाते पण. तुम्ही ट्राय करून बघायला काही हरकत नाही. आवडले तर मला कमेंटमध्ये सांगा की मटर पोहे, मटर उपीट खूप छान झालं होतं ताई म्हणून. हां, बघा आज ना शेंगदाणे पोहे. लोक कांदा पोहे बनवतात, मी आज शेंगदाणे पोहे बनवणार आहे. अशा प्रकारे हळद आणि पोहे टाकून आता मस्तपैकी आपण पोहे हलवून घेऊया. कारण जेवढे जास्त पोहे हलवचल तेवढं सगळ्या बाजूनी मस्तपैकी फ्राय पण होतात आणि हळद, मीठ, तिखट सगळीकडे लागल्या जाते. अशा प्रकारे सुंदर असे आज पोहे खाऊया. कारण आता इथून दिवसभर इतकं काम आहे, बाप रे बाप, आज खूप काम आहे बरं का, तुम्हाला सांगते. कारण एकटी असल्यामुळे सगळी कामं मला करावं लागतात. पण माझा यश खूप मला मदत करतो बरं का. प्रत्येक कामात माझा यश मला मदत करत असतो. आता पोहे सुंदरपैकी असे पोहे झालेले आहेत. तर ह्या पोह्याला थोडं ताटली झाकून एक वाफ येईपर्यंत मऊ होऊ देऊया आणि मग आपण पोहे खाऊया. तोपर्यंत ना काल पण साय काढली नाही दुधाची, आज पण काढली नाही. 2 दिवसाचं दूध पडलेलं आहे. आता हे पहा, दुधाची साय खूप छान आली आहे. पण चमच्यानं काढायला की ते तुटती आणि हातानं काढायला की छान येते. पण एवढं दूध थंड आहे, बापरे. आणि मला गेल्या आठवड्यात सर्दी झाली ना, अशी भीती वाटायली थंडमध्ये हात घालायला की विचारता सोयनी. त्याच्यामुळं नाही रे बाबा, साय तुटली हरकत नाही, पण आपण चमच्यानीच साय काढणार आहे. कारण हात घातला की हाताला असं झणझण झणझण डोक्यापर्यंत मुंग्या यायलेत बाबा. कोण करा ते आगाव धंदा, नको रे बाबा, आपल्याला ती नकोच. ह्याच्यामुळं मस्तपैकी हे पा मी चमच्यानं साय काढत आहे. खूप साय आलेली आहे. दूध छान आहे, तूप पण छान होतं, दही पण छान होतं. अशा प्रकारे साय काढून झालेली आहे. तर आपण फ्रीजमध्ये ठेवूया. मी साय ही फ्रीजमध्ये ठेवते. तुम्ही कशात ठेवता सांगा. आणि आज माझ्या लोकाचा इराणी चहा म्हणे. काय लेकरं करतील काय, बाप रे. आता ह्याला इराणी चहा प्यायची आहे म्हण, ह्याला इराणी चहा म्हणतात. काय माहिती काय काय करतात आणि काय नाही. आता बघा, उतू चाललंय म्हणून मी हलवायला लागले. ही इराणी चहान पोहे आज मस्तपैकी. चला, तुम्ही किती पोहे खाता? प्लेटभर. आम्ही ताटभर पोहे खाता बघा. असलं एवढं तेवढं खाऊन जमत नाही. काय पण खायचं हो, पोटभर खायचं. परत दिवसभर त्याची आठवण नाही आली पाहिजे. आज मस्तपैकी पोटभर पोहे खायचेत. बघूया दुपारून स्वयंपाक, वेळ मिळाला तर स्वयंपाक करू, नाहीतर मग बाहेरच आजचं जेवण. काय करणार, कामच आहेत. आता आज काम केल्याशिवाय तर पर्याय नाही आपल्याला. ही इराणी चहा आहे का काळा चहा आहे का कसला चहा आहे कळत नाही. किती उकळायलाय उकळून उकळून घट्ट झाला ही चहा. तरी पोरग अजून थांब थोडं उकळू दे म्हणते. काय काय करणार रे बाबा. हो का बघा, वतायला लागले मी तर. आता वाटलं पेल, नाहीतर ठेवून देईल. मग नाहीतर काय, ही किती चहा उकळायचा बरे, घट्ट झालाय, गाळणीतनं सुद्धा पडत नाही. असला बासुंदी सारखा चहा प्यायची काय. आम्ही लाडू खात बसलो होतो. सुषमा मामीनं लाडू दिले आम्हाला. कसे येत आहे लाडू? खूप छान, एक नंबर. खूप दिवस झाले ते रव्याचा लाडू खाऊ ना. रव्याचे लाडू. थँक्यू सुषमा. थँक्यू सुषमा मामी, रव्याचे लाडू दिल्याबद्दल. आणि हे व्हिडिओ सुषमाला पाठवू.